नमस्कार, मी मानसी ओगलापूरकर. कथेचं नाव 309. लेखक बेफिकीर. स्रोत मायबोली. बोला. मला ही रूम दिली आहे. ही कोणी? कोणी म्हणजे स्टाफने. आत्ता कोणी रिसेप्शनवर? म्हणजे कोणी का असेनात, मला ही रूम दिली आहे. बाय द वे, त्यांचं नाव गीता आहे. बाकीच्या तिघी चौघी झोपल्या आहेत. दार उघडणारी मुलगी खळखळून हसली हे ऐकून. गीता होय, ये आत ये. इतक्या रात्री इथे कोणाला रूम अलॉट करत नाहीत ना, म्हणून चौकशी केली. किती 11:15 वाजले ना? आता नवीनच प्रवेश करणारी मुलगी हसली. खरे तर तिला पहिल्या नजरेत ही दार उघडणारी मुलगी विशेष आवडली नव्हती. स्वतःच्या मालकीचे रूम असल्यासारखं क्वेश्चनिंग करत होते. मात्र पहिल्याच दिवशी, खरे तर पहिल्याच रात्री, फर्स्ट इम्प्रेशनवर अवलंबून असलेले वर्तन नको म्हणून तिने आपला हात पुढे केला व म्हणाली, पायल राजपूत, इथे जॉब मिळालाय मला. तुम्ही? समोरच्या मुलीने रूममध्ये इकडे तिकडे गोंधळून बघितले आणि म्हणाली, किती जण दिसताय तुला इथे? तुम्ही फार तर 2-4 वर्षाचे अंतर असेल आपल्यात. सरळ ए म्हण. मी विलासिनी. यू कॅन कॉल मी विलू. हाय विलू. हाय पायल. कम ऑन इन. पायल आपल्या 2 बॅग्स आणि एक पर्स घेऊन आत प्रवेश करती झाली. वर्किंग वुमन्स हॉस्टेल होते ते. तिचे तिथे प्रॉपर बुकिंग झालेले होते. पण ट्रेन लेट झाली होती. 8ला पोचणारी पायल 11:15ला पोचली होती. तिला कसलीही काळजी नव्हतीच, कारण आपण लेट होणार वगैरे तिने आधीच फोन करून कळवून ठेवलेले होते. पण प्रत्यक्षात ती आली तेव्हा तिचे इतके थंड स्वागत झाले आणि रिसेप्शनवर अशी काही रुक्ष वागणूक मिळाली की तिला वाटले तिने घोर अपराधच केला आहे. एक तर रिसेप्शनवर 4 होत्या आणि त्यातल्या 3 झोपलेल्या होत्या. जी एकमेव बाया जागी होती ती उपकार केल्यासारखी वागत होती. पहिल्याच दिवशी वादविवाद नकोत म्हणून पायलने जरा नमते घेतले. वास्तविक या तिथे कामाला असलेल्या बायका आणि पायल तेथील ग्राहक. पण टिपिकल हॉस्टेलचं वातावरण निर्माण करण्यात स्टाफ यशस्वी ठरलेला होता. 309 नंबरची खोली आपली आहे हे कळल्या क्षणी पायलने गीताकडे असलेली नजर वळवली आणि 309 कडे चालू लागली. 309चे दार वाजवले तर हे विलासिनी नावाचे प्रकरण. 11:15 वाजले म्हणून काय? ही खोली स्टाफने दिली आहे ना, ही कोण आक्षेप घेणार? असो, पायल आत गेली. खरे तर प्रवासाने थकलेली होती. त्या क्षणी तिला विलासिनीने रूममध्ये ठेवलेला टी मेकर दिसलाही. पण आल्याच्या दुसऱ्या मिनिटाला कसे म्हणायचे की मी चहा घेते? पायल काहीच बोलली नाही. दोन्ही बॅग्स तिने रिकाम्या बेडच्या पलीकडे कशा बशा ठेवल्या. पर्स बेडच्या एका कोपऱ्यावर फेकली आणि शूज काढायला वाकली. अचानक चमकली. विलासिनीच्या बेडखाली काही लाल डाग होते. पायल डिस्टर्ब झाली. आल्यापासून नीट काहीच वाटत नव्हते. विलासिनीकडे न बघताच स्वतःची पर्स घेऊन पायल बाथरूम मध्ये गेली. बाथरूम स्वच्छ आहे हे बघून तिने एक सुस्कारा सोडला. बाया नीटनेटकी असावी असं तिच्या मनात आलं. घरची फार आठवण येत होती. मध्येच पायलला गीताची आठवण आली. इतका वृक्षपणा का? आपण काय अपराध केलाय? ट्रेन लेट झाली यात आपली काय चूक? पण तिला राहून राहून काय ते खटकत होतं. जे खटकत होतं ते गीतापाशीच नेत होतं. 309 असं म्हणताना गीताच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळे भाव आलेले होते.
ही तरी त्या रूममध्ये जाते की नाही असे काहीसे ते भाव असावेत. बाथरूम रूम तर ठीकठाक होती, बाथरूम ठीक होती. विलासिनी ही खेळकर स्वभावाची होती. पायलला पुन्हा ते लाल डाग आठवले. असेल काहीतरी असा विचार करून पायल फ्रेश होऊन बाहेर आली. विलासिनी तिच्या बेडवर लोळत काहीतरी वाचत होती. मी साधारण 12ला झोपते. तू आजच आलीस. तुला यायला उशीर झाला म्हणून थोडी लेट झोपत आहे. इथे खाली एक कॅन्टीन आहे. ते रात्री 10ला बंद होते. नंतर काही मिळत नाही. पाणी वगैरे हवे असले तर ते तिथे आहे. उद्या सकाळी 6 वाजता चहा येईल. त्यावेळी तू टोस्ट वगैरे मागू शकशील. तोवर निवांत झोप. मी सकाळी 8ला बाहेर पडते. संध्याकाळी परत येते. तुला काही खायला वगैरे लागत असेल तर त्या गोष्टी तू रूममध्ये आणून ठेवू शकतेस. मी ते खाणार नाही. हां ऑफर केलीस तर नक्की खाई ना. माझ्याकडे मात्र काही नसते. मी दिवसातून 3 वेळा खाते. सकाळचे आणि दुपारचे खाणे बाहेर होते. रात्रीचं कॅन्टीनमधून मागवते. दॅट्स इट. तो टी मेकर आहे. त्याला हात लावू नकोस. शॉक बसतो. काय बिघडले माहीत नाही. निवांत झोप. आणि हो, काय मध्येच जाग आली तरी उठून बसू नकोस. पडून राहा. शेवटचे वाक्य महाविचित्र होते. पायलला असली वाक्य ऐकायची सवय तर नव्हतीच, पण एरवी तिने असं बोलणाऱ्या मुलीला स्वतःच्या खोलीतून हाकलूनच दिले असते. कोण तुझ्या टीमेकरला हात लावतंय असा विचार करून पायल बेडवर आडवी झाली. डोळ्यासमोर 1760 गोष्टी येत होत्या. घरून निघताना सगळ्यांचा घेतलेला निरोप, ट्रेन पकडणे, ट्रेनचा मळकट दमवणारा प्रवास, अर्धवट झालेले खाणेपिणे, ट्रेनमधील सहप्रवासी, रिक्षाचा प्रवास, गीताचा चेहरा, लाल डाग, विलासिनीचे उगीच अधिक स्पष्ट वागणे, सगळेच. पायल घरच्यांचा विरोध पत्करून महानगरात आली होती. पहिलीच वेळ होती ही असं राहण्याची. आढ्याकडे, भिंतीकडे, टी मेकरकडे, बाथरूमच्या दाराकडे आणि अधूनमधून विलासिनीकडे बघत झोपेची आराधना करणाऱ्या पायलला शेवटी निद्रादेवी प्रसन्न झाली. तिच्या नकळत तिचे डोळे मिटले. आजूबाजूला सगळे काही शांत शांत होत गेले. सुमारे 5-1 मिनिटांनी डोळ्यांवर येणारा प्रकाशही गेला. बहुधा विलासिनीने लाईट बंद केला असावा. अंगावर घेतलेले पांघरून उकाडा होत असल्यामुळे लाथेने सोडवत पायल एका कुशीवर वळली. पंख्याचा धीर गंभीर आवाज आणि अर्धवट उघड्या खिडकीतून येणारी सुखद झुळूक पायाला मस्त डुलकी देऊन गेली. किती वाजले असावेत हे पायाला कळले नाही. झोपून सुमारे 2 तास झाले असावेत असं तिला वाटलं. उठून मोबाईलमध्ये किती वाजले आहेत हे ते बघावे इतका उत्साह राहिला नव्हता तिच्यात. खोलीत प्रकाशाची एक तिरीप तेवढी येत होती. मगाशी वृक्ष आणि आपुलकीचा अभाव असणारी अशी वाटणाऱ्या खोलीला आता गूढता प्राप्त झाली वाटत होती असं पायलला वाटलं. तिने 2-3 वेळा कूस बदलली. आता पुन्हा डोळा लागत नव्हता. आणखीन 1-2दा कूस बदलली आणि पायल झटका बसल्यासारखी डोळे उघडून समोरच्या भिंतीकडे बघत बसली. आत्ताच तिने काहीतरी पाहिलं होतं. ते खरं असेल असं तिला वाटत नव्हतं, पण ते खरं होतं की नाही हे चेक करण्यासाठी पुन्हा कूस बदलून मागे पाहावं लागणार होतं, जे करण्याची हिंमत तिच्यात राहिली नव्हती. एका क्षणार्धात असे काय झाले होते? कितीतरी वेळ पायल पांढऱ्या भिंतीकडेच बघत बसली.
कितीतरी वेळ तिने स्वतःला समजावले की तिला जे पाहिल्यासारखे वाटते ते खरं नसणार, तो तिला झालेला भास असावा. पण हे चेक कसे करायचे? चेक करण्यासाठी कूस बदलून मागे पाहावे लागणार होते, आणि नेमके ते खरे निघाले असते तर आपण काय करायचं हे पायाला समजतच नव्हते. बराच वेळ कोणताही आवाज येत नाही आणि काहीच घडत नाही असं तपासल्यानंतर जणू काही वाटलेच नाही अशा थाटात सुस्तावलेल्या हालचाली करत पायल उतावणी झाली. तिने डोळे मुद्दाम बंद केलेले होते. अजून ती पूर्णपणे उलट्या कुशीवर मुद्दाम वळलेली नव्हती. जवळपास 4-6 मिनिटं त्याच अवस्थेत झोपूनही काही होत नाही हे बघून ती हळूहळू वळली. डोळे बंद करूनच तिने कूस बदलली. कूस बदलूनही ती डोळे मिटूनच पडलेली होती. जवळपास 10 मिनिटांनी प्रचंड धीर करून तिने डोळे किलकिले केले. हळूहळू पूर्ण उघडले आणि तिला जे दृश्य दिसले ते पाहून दातखिळ बसायची वेळ झाली. सर्वांगाला घाम फुटला. हात पाय उचलेनात. नजर त्या दृश्यावरून हलेना. खूप इच्छा असूनही पायाला हालचाल करता येत नव्हती. बराच वेळ तिने आपल्या हाताची बोटे वळवून मूठ झाकणे आणि मूठ उघडणे यात यश मिळवले. आता पावले किंचित हलू लागली. पायाचा श्वास आता जोरात सुरू झाला होता. तिची नजर खिळलेलीच होती. मनात कैक देवांचा धावा करून तिने कमरेत बळ आणले स्वतःच्या. दोन्ही हात मनगटापासून बेडवर दाबत ती कशी बशी उठून बसली. तिची नजर विलासिनीवर खिळलेली होती. डोळे विस्फारलेले होते. श्वास जोर जोरात सुरू होता. खूप वेळ अशाच अवस्थेत असलेल्या पायलने शेवटी हिया करून विचारले, काय काय झाले? काय बघतेस? उत्तर नाही. काही नाही. समोरचे दृश्य काटा आणणारे होते. विलासिनी टक्क उघड्या डोळ्यांनी पायलकडे बघत होती. चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. तिची बुबुळे त्या डोळ्यांमध्ये नव्हती. पांढरे फटक डोळे पायलकडे रोखलेले होते. प्रकाशाच्या तिरिपीमुळे ते डोळे अगदी लख्ख दिसत होते. आपण गाढ झोपलेलो असताना शेजारी झोपलेली एक व्यक्ती टक्क जागी राहून आपल्याकडे नुसती पाहत राहते ही भावना पायलला मुळापासून हादरून गेली होती. विलासिनी उत्तर का देत नव्हती हे तिला कळत नव्हते. घामाने भिजलेल्या अवस्थेत पायल मागे मागे सरकत राहिली. नजर मात्र विलासिनीच्या चेहऱ्यावरून हटेना. शेवटी तिला भिंत लागली पाठीला. तिने बेडच्या कडांना हाताने धरले. किंचित अधिक बळ जमा झाले तशी ती ताडकन उभी राहिली. पार बाथरूमच्या दाराकडे गेली. उलटीकडे गेली असती तर रूमच्या दाराकडे तरी गेली असती, मात्र ते तिच्या लक्षात आले नाही. बराच वेळ ती बाथरूमच्या दाराची कडी हातात धरून उभी राहिली. विलासिनी थंड नजरेने तशीच बघत होती. पायल आता
धाडस करणेच आवश्यक होते. एक एक पाऊल पुढे टाकत ती विलासिनीच्या बेडवर आली. विलासिनीच्या बेडजवळ आली. विलासिनीच्या डोळ्यात तिचे डोळे गुंतलेले होते. शेवटी सगळा जोर एकत्र करून तिने विलासिनीचे खांदे धरले. विलासिनीला गदा गदा हलवत तिने जागे केले. हडबडून विलासिनी जागी झाली. विलासिनीच्या तोंडून अस्फुट किंकाळी निघाली. नशीब ती हॉस्टेलमध्ये कोणाला ऐकू आली नाही, नाहीतर रात्रीच हंगामा झाला असता. मात्र ती किंकाळी ऐकून पायलच्या तोंडून एक अर्धवट किंकाळी बाहेर पडली. विलासिनीने फाडकन पायलच्या तोंडात मारत हळू पण तीव्र स्वरात विचारले, काय काय झाले? का उठवलेस? का ओरडलीस? पायल हतबुद्ध होऊन बघत राहिली. विलासिनी तिला गदा गदा हलवत राहिली. बराच वेळाने पायल उद्गारली, तू तू माझ्याकडे कशाला पाहत होतीस? मी झोपलेले असताना? गधडे, माझे डोळे उघडे राहतात झोपेत. तुझ्याकडे कशाला बघू? तू काय मुस्कान आहेस का? तू काय आदित्यची मैत्रीण आहेस का? तुझ्याकडे कशाला बघू? कोण कोण मुस्कान आणि आदित्य? हे हे खाली लाल डाग कसले आहेत? मला बाहेर जाऊ देत. बाहेर? तुला माहित नाही? 309 बाहेरून लॉक करतात. काय? का का? विलासिनी अभद्र हसली. तिने पायलच्या फाडकन थोबाडत लागली. पायल मागच्या मागे तिच्या बेडवर पडली. किती वेळ गेला हे पायललाही कळले नाही. आजूबाजूला खूप आवाज वाढले. खिडकीतून प्रकाश येणे वाढले. पायलला जाग आली. डोके दुखत होते. तिने आरशात पाहिले. गालावर 5 बोटं उमटली होती. 9:30 वाजले होते. विलासिनी 8 वाजताच गेलेली असणार होती. इथल्या पहिल्या दिवसाची वाट लागली होती. रूमचे दार उघडून बाहेर काय चालले बघावे म्हणून पायल रूमच्या दारापाशी गेली तर अचानकच खाड खाड आवाज होत दार बाहेरूनच उघडलं. एक मावशी दारात उभी होती. त्या मावशीने पायलला बघितलं आणि किंचाळत रिसेप्शन पाशी गेली. रिसेप्शन जवळच्या 3 जणी धावत 309 पाशी आल्या. कधी नव्हे ते 309 साफ करायला आलेल्या मावशीला असं काय दिसलं हे बघायला त्या धावल्या होत्या. दारात पायल उभी होती. एका स्टाफने विचारले, कोण कोण तुम्ही? पायल राजपूत. काल रात्री चेक इन झाले. का? रूम कोणी उघडली? विलासिनीने. का? एक स्टाफ बोहवळ आल्यासारखे करू लागली. दुसरीने विचारलं, चेक इन कोणी केलं तुला? गीता. का? काय झालं? 309 बंद ठेवतो आम्ही. का? आदित्य आणि मुस्कानने विलासिनीचा खून केला होता इथेच. गीताने पाहिले म्हणून तिलाही मारले होते.